नमस्कार, मी आहे अजय पवार. दबंग मराठी या पॉडकास्टमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पॉडकास्ट म्हटलं की मोठमोठ्या व्यक्ती, नेते, क्रिकेटर, सिनेकलाकार आणि ज्यांनी समाजासाठी विशेष योगदान दिले अशी व्यक्ती आपल्या नजरेसमोर आहेत. आज अशाच बार्शीचे सुपुत्राने सरपंच या नावावर विशिष्ट सिनेमा तयार केलेला आहे. चित्रपट तर खूप होतात, पण या चित्रपटात नेमकं काय आहे, या चित्रपटाची कहाणी काय, समाजाला काय संदेश देणार आहे, या चित्रपटाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेते श्री महादेव सर आपल्या सोबत आहे. नमस्कार. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न असा आहे की मराठी चित्रपट सृष्टीमध्ये खूपशे ग्रामीण भागात झालेल्या अन्यायावर चित्रपट निर्माण झालेत. पुन्हा एकदा ह्या आधुनिक काळामध्ये तुम्हाला सरपंच नावाचा चित्रपट, ग्रामीण धाटीचा चित्रपट करावा असे का वाटले? ही कल्पना कुठून सुचली? कल्पना म्हणजे विषय असा आहे की खेड्याकडे चला हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मग माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला की सरपंच हा गावाचा पालक असतो, प्रतिनिधी असतो आणि एक उन्नतीचा जो पाया म्हणतात. आणि सरपंच हा जर गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने जर विचार केला तर सरपंच हा खूप मोठा त्याचा सिंहाचा वाटा असतो. त्यामुळं मला असं वाटलं की आज जर गावामध्ये कुठलीच गोष्ट कमी पडली नाही तर माणूस हा शहराकडेच चला असं म्हणण्यापेक्षा गावामध्ये सगळ्या गोष्टी जर अवेलेबल होत असतील तर आपण खूप आनंदाने सुखाने त्या गोष्टी आपण उपभोग घेऊ शकतो. आणि ते काम सरपंचाच्या हातामध्ये बऱ्यापैकी असतं, सरपंचच काम करू शकतात. त्यामुळे मला असं वाटलं की सरपंच हा सिनेमा करावा, ही संकल्पना माझ्या मनामध्ये आली आणि मी हा सिनेमा तयार केलाय. सरासर असं होतं, तरुण मुलांचं पाहण्याचा दृष्टिकोन या चित्रपटाकडे हा वेगळा असू शकतो. पण राजकारण म्हटलं की हल्लीची मुलं बाजूला पळ काढतात, कारण राजकारण हे गढूळ झालंय, खराब झालंय. पण यामध्ये तुम्ही ज्या भूमिकेत आहात, नेमकी त्या भूमिकेत येताना असं तुम्हाला संदेश द्यायचा आहे की तरुणांनी राजकारणात यावं का नाही यावं? राजकारण हा विषय चांगलाच आहे. तरुणांनी नक्कीच यायला पाहिजे. गढूळ म्हणता येत नाही, कारण मला असं म्हणायचे की आत्ताच्या तरुणांकडे एवढं अपडेट झालेले आहे, तरुणाई एवढी अपडेट झालेली आहे की त्यांनी जर विचार केला तर खूप खूप अपडेट. म्हणजे आता आपण बघतो परदेशातले काही गोष्टी बघतो की आपल्यापेक्षा काही देश खूप खालच्या पातळीवर पण आहेत, परंतु काही देश खूप अपडेट झालेले आहेत, खूप. मग आपण आपली भारताची महासत्ता का होऊ नये, व्हायलाच पाहिजे. आता मला असं विचार आला होता की हा चित्रपट आपण हिंदी करायचा, म्हणजे की हिंदी जर केला तर ऑल इंडिया वर्ल्ड वाईड रिलीज होऊ शकतो. पण बजेट हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. सर्वसामान्य आपण असतो तर आपल्याकडे तेवढं बजेट नसतं. मग मी तो मराठी करायचा आणि तरुणाईला सुद्धा या चित्रपटामधून काही वेगवेगळे असे छानसे संदेश द्यायचे, म्हणून मी हा चित्रपट बनवलेला आहे. आता तुम्ही थोड्या वेळापूर्वीच म्हटले की बजेट खरं आहे, कारण बजेट गल्लीपासून दिल्लीपर्यंत लागतं. बजेट शिवाय काही चालत नाही. मग या चित्रपटाचं बजेट कसं गोळा केलं? आता गोळा करायचं म्हणजे कसं आहे की माणसाला वाटतं पहिल्यांदा की आपल्याकडे स्क्रिप्ट आहे, आपल्याकडे कथा आहे, पटकथा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, कुणीतरी आपल्याला बजेट लावावं. पण आजची परिस्थिती जर मराठी सिनेमाची बघितली तर बरेचसे लोक जे व्यावसायिक आहेत यामध्ये, ज्यांना माहिती आहे की ह्या चित्रपटातून कसे कसे पैसे काढायचे, ते लोक नक्कीच थोडंफार बजेट लावून काही थोडं अजून एक्स्ट्रा बजेट काढतात. पण
जर आपण असा विचार केला की एक चांगला सिनेमा बनवायचा, चांगलंच बजेट काढायचं, तर तो आपल्या महाराष्ट्रामधनं फार कमी आहे. माझ्या डोक्यामधली संकल्पना अशी होती की आपण थोडासा महाराष्ट्रीयन लेवलचा चित्रपट असेल, परंतु त्याला थोडंसं हटके स्वरूप द्यायचं आणि त्यातून आपण चांगल्या पद्धतीने करायचं. मग मी काय केलं, पहिल्यांदा की मी स्वतःच बजेट लावलं. एक आवड असेल तर सवड नक्कीच मिळते हे म्हणतात, तसं मी चांगल्या बजेटचाच मूव्ही केलेला आहे माझ्या दृष्टीनं. कारण आपण 400-400 करोड रुपये तर बजेट लावून करू शकत नाही दाक्षिणात्य चित्रपटासारखं किंवा बॉलिवूड सारखं. पण मी असं म्हणेन की हा चांगल्या बजेटचा माझ्यासाठी मूव्ही आहे. का तर माझ्या लेवलनं जो खर्च होता तो मी कसा अवेलेबल केला किंवा माझ्याकडे कुठून आला. मी स्वतः एकही रुपया कुणाकडून पहिला घेतला नाही. मी स्वतः हा चित्रपट बनवण्यासाठी पहिलं त्याचं चित्रीकरणासाठी मी पहिली स्क्रिप्ट तयार केली. स्क्रिप्टच्या नंतरचा विषय असा होता की मला बरेचसे जे काही माझे सहकारी आहेत, या चित्रपटाला जे बजेट होतं ते माझं चांगलंच होतं, म्हणजे ना कमी ना जास्त. म्हणजे कसं की मी पहिल्यांदा काय केलं की ज्यावेळेस मी चित्रपट महामंडळाला एक अर्ज दिला की मला ऑडिशनसाठी परमिशन मिळावी, त्यावेळेस ते काय करतात की परमिशन देतात आणि त्यांच्या ग्रुपवर टाकतात. ते ग्रुपवर टाकली, काही लोकांनी बघितली, मला बरेचसे फोन आले की तुमचं ऑडिशन कुठं आहे, कसं आहे. मग मी त्यांना सांगितलं वेळ ठिकाण सगळ्या गोष्टी, ते आले. त्यात काही जण आले. मग आमचे एक भाऊ आहेत माझे, प्रशांत जाधवर, त्यांनी सुद्धा पटकन माझ्याकडे आले की आपल्याला तुम्ही एक चित्रपट बनवायला लागले तर कशा पद्धतीनं. मग मी सांगितलं अशी अशी स्क्रिप्ट आहे आपली, आपल्याला काय करता येईल बघा, मग आपण सगळ्यांनी मिळून बनवूया. जर आपले कोण कलाकार माझ्याकडले काय आहे, तुमच्याकडले काही, इकडले पुण्यातले, मुंबईतले किंवा महाराष्ट्र कुठले असतील. मग आम्ही तसं करत करत तो चित्रपट लगेच बनवायचं ठरवलं. आणि तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस मी चित्रपट बनवायला घेतला, एवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी घडत गेल्या. पॉझिटिव्ह, त्याच्यामध्ये निगेटिव्ह थोडं असतं, पण पॉझिटिव्ह गोष्टी घडत गेल्या की ऑटोमॅटिकली बरेचसे कलाकार मला जॉईन झाले. आणि हा चित्रपट एवढ्या लेवलनं बनेल असं मला सुद्धा वाटलं नव्हतं. खूप चांगला बनला. आमची शूटिंग बरेच दिवस चालली, परंतु अतिशय हसत खेळत चाललेली. आता हा चित्रपट बनवत असताना साहजिक आहे की यात प्रोफेशनल कलाकार नाहीत. मग त्यांना हँडलिंग करताना काही गमतीशीर किस्से झाले असेल किंवा काही ठिकाणी मनस्ताप झाला असेल. असे काही किस्से, मुश्किल किस्से किंवा मनस्तापाचे किस्से तुम्ही आम्हाला सांगू शकता का? कारण प्रेक्षकांना ते पाहण्यास उत्सुकता राहील. नक्कीच. मला असं पहिलं तर म्हणायचंय की ते माझी टेक्निकल टीम ही फुल प्रोफेशनल होती. दुसरी गोष्ट, माझे कलाकार बरेचसे प्रोफेशनल होते. आता याच्यामध्ये असं आहे की मोठ्या मोठ्या प्रोफेशनल चित्रपटामध्ये सुद्धा काही मॉब असेल किंवा एखादा कलाकार कमी असेल तर तिथं अनप्रोफेशनल व्यक्ती घ्यावाच लागतो आणि त्याला प्रोफेशनल बनवावं लागतं. मग मला असं वाटलं की आपल्याकडे चित्रपटामध्ये बरेचसे कलाकार काम करणार आहेत. मी एवढे कलाकार आणणार कुठून? एवढे पेड कलाकार किंवा जास्त मानधन देऊन येणारे कलाकार जे आहेत ते मी कसं घेणार? मग मला ते पंचायत पडायची. मग मी काय केलं की जे कलाकार मी ऑडिशन घेत होतो त्यातनं असे सिलेक्टेड, ज्याला म्हणतात ना की एक हिरे मिळाले मला, की त्यांनी अतिशय छान पद्धतीनं मला ऑडिशन दिल्या. काही जणांना येत नव्हतं, परंतु त्यांची शिकण्याची आणि ऍक्टिंग करण्याची जी आवड होती किंवा ती धमक होती ती मला दिसली. मग मी म्हणलं की बाबा तू करणार आहेस तर तू ओके, ही स्क्रिप्ट वाचून दाखवली. आता हे न वाचता बोलून दाखवली. ठीक आहे, आता ऍक्टिंग मध्ये पण काही जण आले. मग मला असं वाटायचं की ह्याला परफेक्ट इथं बसणार आहे, त्याला मी बसवलं. त्यानंतर विषय असा झाला, गमतीशीर किस्सा म्हणजे कसा माहितीये का, की आता तुम्ही म्हणले की काही कलाकार लगेच मला सगळ्यांना शिकवणं, म्हणजे माझ्याकडे काही ट्रेनिंग स्कूल नव्हती. मग काही कलाकार मला फाईट सीनला असं मागं उभारणारे किंवा मारणारे किंवा पळत येणारे, मारणारे, हे सगळे असतात. बरेचसे कलाकार असे होते की ज्यांना काही माहित नव्हतं, ह्या पिक्चरचं माहित नव्हतं. मग चित्रपट बनवत असताना ते कलाकार, माझ्याकडे एक कलाकार आला, सर फाईट सीन झाला आपला एवढा, आता दुसरा फाईट सीन आहे म्हणता आणि आम्हीच मार खातोय, तुम्ही अजिबात मार खात नाही, आमचे कलाकार निघून चाललेत. मी म्हणलं अरे अर्धी शूट झाली आहे,
मलाच निघून जावं लागेल. तर मी असं त्या फाईट सीन मध्ये मला असं टर्न घ्यावा लागला थोडासा. म्हणलं आता तुम्ही काय करा, ही फाईट सीन चालू झाला ना, पहिलं मला मारून घ्या म्हणलं. म्हणजे किस्से असे असतात की पहिलं मला मारून घ्या. आता काही जणांना माहिती नसतं, त्यांना असं वाटत असतं की ह्यांनी पण आमचा मार खावा, आम्हीच का खायचा. म्हणजे कोण असतील त्यांचे समजा त्यांचे भाऊबंद असतील, त्यांचे मित्र असतील, अरे तुला लय मारलं, तुला लय मारलं. पण हिरोना पण मार खाल्लाच पाहिजे की मग हे म्हणून तर आम्हाला मार खावा लागला. साधी गोष्ट आहे का? कारण हिरोच विलनच मारतो म्हटलं नाही नाही तसं जमणार नाही ना. मग मी त्यांच्याकडून शिकलो ना काही गोष्टी. मला असं वाटलं की खरं आहे यांचं, अरे आपण फक्त मारतच होतो, हाच माझा गुरु म्हणला आता. हा ह्या पोरानं मला सांगितलंय की मार हिरोनं पण खावा लागतो. म्हणलं बाबा मारा. 5-6 जणांनी मारा म्हटल्यानंतर भरपूर मारलं. त्यात काही आम्हाला जबरदस्ती लागलं बी. म्हणजे आता हे कसं असतं, विषय काय होतो की त्यांना किती अंतरावर मारायचं हे परफेक्ट ट्रेनिंग नसल्यामुळं लागू शकतं. पण मी त्यांना सांगितलं होतं की नाही, लागू देऊ नका, शक्यतो हे करा. आम्ही काय करायचो की समजा तो मारतोय, त्याला म्हणायचं इथंच थांब, पण आम्ही अँगल चेंज करत होतो थोडा, कारण ते इथं लागलेलं तर दिसलं पाहिजे, लागलं तर नाही पाहिजे. म्हणजे असे गमतीशीर आमच्या संघ किस्से घडत गेले. काही कलाकार चांगले होते, एकदम म्हणजे ट्रेनिंगवाले होते, चांगले सगळं त्यांनी बऱ्याचशा चित्रपटात काही जणांनी कामं केली होती. परंतु त्यांना सुद्धा मला पाहताना असं वाटलं की यांना सुद्धा बरीच शिकण्याची गरज आहे, आणि मला सुद्धा बरीच शिकण्याची गरज आहे. ह्याच्यातून मला समजलं या चित्रपटातून. म्हणजे हे गमतीदार किस्से बरेचसे मला असे हे झालेले आहेत. असा कोणता सीन आहे की तो असा नाही असा झाला पाहिजे, त्या सीनच्या बाबतीमध्ये मनामध्ये कुठेतरी खतखत आहे का की त्या सीन आणि योग्य प्रकारे उत्कृष्ट झाला असता? नाही, मला तर असं वाटतं की माझा प्रत्येक सीन बाहुबली सारखाच झाला पाहिजे, माझा प्रत्येक सीन कांतारा सारखाच झाला पाहिजे. बरेचसे चित्रपटात आपण बघतो, पुष्पा 2 आज कितीतरी चालला, फुल म्हणजे फॅमिली सहित लोक चित्रपट पाहायला गेले. मला असं म्हणायचंय की मी आज माझ्या चित्रपटावर एवढा समाधानी आहे की माझा प्रत्येक सीन जबरदस्तच आहे. प्रत्येक सीन मधले डायलॉग असे कडक आहेत की बस. म्हणजे मला एवढं सांगायचंय की त्याच्यामध्ये काही सीन असे आहेत की मला असं वाटतं की तो सीन अजून इम्प्रूव्ह करता आला असता, खरंच आला असता, परंतु त्याची रिक्वायरमेंटच त्या सीनची तशी होती. म्हणजे त्या चित्रपटाला जी गरज होती त्याप्रमाणे आम्ही शूट केलेलं होतं. मग आपण उगीच त्याला जर डॅशिंग बनवलं किंवा सॉफ्ट बनवलं तर नाही चालणार, म्हणून आम्ही ते सीन तसेच ठेवले. म्हणजे बरेचसे सीन असे आहेत की खूप छान आणि मस्त वाटतात. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही ते करत गेलो, आणि आत्ता हा चित्रपट असा वाटतोय की तुम्ही 2.5 तास हा चित्रपट बघताना तुम्हाला 1 सेकंद सुद्धा बोर असा कुठेही वाटणार नाही, असा चित्रपट झालेला आहे. ह्या सिनेमात दक्षिण भारतीय चित्रपटांचा टच आहे असं का? खूप छान प्रश्न विचारलाय. पहिलं तर जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्रीयन आहे आणि महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा त्याला सर्वात मोठा टच आहे. म्हणजे मला असं सांगायचंय की महाराष्ट्राच्या धर्तीवरच मी हे चित्रपट बनवलाय. फक्त एकच आहे की मला प्रत्येक जण माझ्या चित्रपटाचे सीन बघितले की तुम्ही दक्षिण भारतीय चित्रपटाचा टच दिलेला आहे, तसा वाटतो असे म्हणतात. बरोबर आहे. हा, मी मान्य करतो की मी रजनीकांत यांचा खूप मोठा फॅन आहे, कारण जय रजनी देवा, ते देव आहेत. आज म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की त्यांना तिथं देव मानलं जातं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, रजनीकांत हे महाराष्ट्रीयनच आहेत, महाराष्ट्राच्या मातीतलेच आहेत. आणि मी आवडतं, कुणाला आवडत नाहीत? बॉलिवूड, साऊथ, सर्वांना चित्रपट आवडतात. मग मला सुद्धा ते चित्रपट आवडतात. मी रोज चित्रपट बघतो वेगवेगळे. महाराष्ट्रीयन फार बघतो अगोदर, तर महाराष्ट्रातले मराठी चित्रपट खूप बघतो. त्यानंतर मला जास्त वाटतं की बाबा थोडं ऍक्शन मूवी पण आपण बघितले पाहिजेत, म्हणून मी ते चित्रपट बघतो. आणि ते बघत असताना माझं ऑब्झर्वेशन मी करतो की मला काय पाहिजे आणि लोकांना काय द्यायला पाहिजे. मग मी
असं म्हणू शकत नाही की दक्षिण भारतीय टच आहे. लोक काय म्हणतील हा विषय नाही. मला जे आवडतं ते मी दिलेलं आहे या चित्रपटातून. त्याप्रमाणे मी स्क्रिप्ट तयार केली आणि आज हा चित्रपट माझा ऍक्शन पॅक, ज्यामध्ये सामाजिक विषय आहे, ज्यामध्ये सरपंच कसा असावा हा विषय आहे, सरपंचाचा वेगवेगळे पैलू यामध्ये मी दाखवलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, यामध्ये प्रेम, रोमॅन्स हा सुद्धा विषय आहे. सर्वांना एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने हा चित्रपट विथ फॅमिली बघावा असा आहे. त्यामुळं दक्षिण भारतीय आहे की महाराष्ट्रीयन आहे, बॉलिवूड लेवल आहे, मी आता काही सांगू शकत नाही. ते प्रेक्षकांनी ठरवायचंय. या सिनेमामध्ये आयटम सॉन्ग होता, त्याची गरज आहे का? विषय असा आहे, गरज आहे का नाही हा महत्वाचा प्रश्न तू विचारलाय. तर मला असं म्हणायचं की प्राचीन काळापासून लोककला ही जोपासली गेलेली आहे, तर ती गरजेची पण आहे. कुणाला कसं घ्यायचंय तो त्याचा प्रश्न आहे. बरोबर. हा चित्रपट आहे, काल्पनिक विषय असतो, पण या चित्रपटाच्या स्टोरीला किंवा त्या स्क्रिप्टला ते गरजेचं वाटलं, त्यामुळं आम्हाला ते घ्यावं लागलं. या चित्रपटामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या सुप्रसिद्ध गायिका राधा खुडे यांनी आयटम सॉन्ग गायलेलं आहे. गीतकार आशी पाथारमन आहेत. आणि असं चित्रपटाचं गाणं जे आहे ते गरजेचं होतं मला. ते मला असं वाटलं की आपण एक सुप्रसिद्ध गायिका जे आहे त्यांच्या ज्या गाण्यावर, बऱ्याचशा गाण्यावर आता तरुणाई किंवा सगळेच लोक जे बरेचसे झुलतात असं म्हणावं लागेल. तर त्यांनी ते गाणं गायलेलं आहे. खूप सुंदर गाणं आहे आणि सर्वांना ते आवडेल. गरज ही ज्याच्या त्याच्या घेण्यावर आहे. त्यामुळे मी काय ते सांगू शकत नाही की चित्रपटामध्ये कशा पद्धतीनं पाहिजे. हे मला फक्त असं वाटलं की ह्याच्यामध्ये हे जे काही लोक असतात, हे चांगले वाईट हे दोन्ही बाजू त्या चित्रपटामध्ये दाखवलेले आहेत. प्रत्येकाच्या घेण्यावर आहे ते. तर आपण आयटम सॉंगची गरज होती म्हणून मी ते गाणं घेतलेलं आहे. हा चित्रपट बनवत असताना तुमच्या मनामध्ये अशी भीती होती का की राजकीय दबाव तुमच्यावर येईल किंवा बाकीच्या लोकांकडून तुम्हाला बोधरेशन दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल की बाबा अशा धर्तीचे सिनेमा तुम्ही काय बनवू नका, असं काही प्रसंग ओढवलेत का? हा, कसं आहे की चित्रपट हा विषयच काल्पनिक असतो. हा भारतातल्याच नव्हे तर जगातल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्या चित्रपटावर दबाव येण्याचं काहीच कारण नाही खरं तर. आणि काही लोक असे आहेत की ज्यांना असं वाटतं की नाही, आपल्याला काही गोष्टी जे गावात घडतात ना त्या वाईट गोष्टी बाहेर काढल्या पाहिजेत आणि चांगल्याच गोष्टी बाहेर काढल्या पाहिजेत. मग वाईट आणि चांगलं ह्या दोन्हीचा संगम जर करायचा असेल तर त्या चित्रपटामध्ये डायरेक्ट आपल्याला दाखवावं लागतं की कशा पद्धतीनं आपल्या ऍक्टिंग मधनं दाखवावं लागतं. तर मला असं वाटलं की काही जणांचे मला फोन आले की आम्ही चित्रपट बनवतोय, आम्हाला सरपंच हा चित्रपट बनवायचा आहे. मी म्हटलं माझा चित्रपट तर तयार झाला, मध्ये काही प्रसंग झाले असतील त्याच्यावर ते त्यांचे मला फोन आले की आम्हाला बनवायचं आहे, तुमचं नाव टायटल हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाला रजिस्ट्रेशन आहे, तर आम्हाला बनवायचं आहे. हे खूप इंडस्ट्रीमध्ये गाजलेल्या लोकांचे फोन आले होते की सर तुम्ही नाव इथं रजिस्ट्रेशन करून ठेवलंय. मी त्यांना एकच सांगितलं की सरपंच हा विषय मी 4-5 वर्षापासून टायटल रजिस्ट्रेशन करत आलोय, कारण माझी संकल्पना वेगळी आहे. तर ते आता मी चित्रपट तयार झालाय, माझी जर शूट झाली नसती तर मी तुम्हाला ती परमिशन दिली पण असती, पण मी आता देऊ शकत नाही म्हटल्यानंतर त्यांनी ते चित्रपट केले नाही. फक्त विषय माझा असा आहे की कुणाचंही बोधरेशन काही आला नाही, उलट मला खूप सहकार्य मिळालं, कारण मी सरपंच हा पॉझिटिव्ह दाखवला. सरपंच परिषदेचे काही अध्यक्ष असेल, त्यांची टीम असेल, त्यांनी सुद्धा मला खूप मोठं सहकार्य केलं. त्यानंतर आज बार्शीमध्ये चित्रपट बनत होता, तिथं पानगावला पहिलं आमची शूट चालू झाली. तर त्या ठिकाणी माझे मित्र आहेत, वर्गमित्र, तिथं सरपंच होते दयानंद गाडी. त्यांनी मला लगेच सांगितलं की तू माझ्या बंगल्यामध्ये सुद्धा शूट करू शकतो,
त्याच्या बंगल्यामध्ये आम्हाला खूप सुंदर सगळ्याची राहण्याची वगैरे व्यवस्था सगळी झाली आणि शूटिंग चांगली झाली. त्यानंतर विषय असा आला की गावामध्ये सगळीकडं गावातल्या प्रत्येक व्यक्तीने एवढं मोठं सहकार्य केलं पानगावमध्ये की खूप छान. आणि कुणाचं जर याच्यामध्ये नाव आलं असेल तर हे सगळं काल्पनिक असतं, डिस्क्लेमर आम्ही टाकलेलं असतो. हो. त्याची त्यानंतर इथं बार्शीमध्ये आल्यानंतर बार्शीमध्ये बार्शीतील नामवंत व्यक्ती बरेचसे आहेत, त्यांनीही खूप चांगल्या पद्धतीने मदत केली मला. लोकेशनला मदत केली, काही वस्तू लागल्या तर त्या सुद्धा मला आणून दिल्या लगेच किंवा आणायला सांगितल्या. म्हणजे इथंपर्यंत त्यांनी मला मदत केली. तिथं त्यांनी विचार केला नाही की याच्यासाठी का करू, फक्त चित्रपटाचं टायटल ऐकलं त्यांनी, सरपंच द पॉवर मॅन. ते पॉवर मॅन कशासाठी, मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारायचे. मी एकच उत्तर देत होतो की सरपंच ही एक पॉवर आहे, त्यामुळे मी हा चित्रपट करतोय. मग तुम्हीच ओळखून घ्या की हा पॉझिटिव्ह विषय असेल का निगेटिव्ह असेल. मग त्यांनी सगळ्यांना असं वाटायचं की हा विषय पॉझिटिव्ह आहे. आणि ऍक्च्युली हा विषय प्रेक्षकांनी पाहायचा आहे की पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. पण मला असं म्हणायचंय की सरपंच कसा असावा, कसा असला पाहिजे, त्यावर मी थोडंसं प्रकाश टाकत मी हा चित्रपट बनवलाय. हा, मी जर जास्तच समाजाचं प्रबोधन करायचंय म्हणून जर मी चित्रपट बनवला असता तर लोकांनी नक्कीच एक्सेप्ट केला नसता. थोडासा मी विषय असा वेगळा केलेला आहे, त्यामुळं प्रेक्षकांनी स्वतःहून बघावा आणि त्यावर कसा झालाय काय झालाय आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्या. आता शेवटचा जाता जाता तुम्हाला एक प्रश्न आहे. आपण खर्च केलेला असतो, खूप मेहनत सर्व टीमने घेतलेली असते, परंतु चित्रपटाचं यश आणि अपयश हे प्रेक्षकांच्या हाती असतं. हो. मग तुम्हाला अशी काही भीती वाटते का की हा चित्रपट जर चालला नाही तर तुमच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहील किंवा तुमची उमेद पुढं पिक्चर नवीन करण्याची राहणार नाही, अशी काही भीती मनामध्ये आहे का? माझे वडील सैनिक होते. भारताच्या म्हणजे आपल्या देशाच्या सेवेमध्ये त्यांचा एक पाय युद्धामध्ये तुटला होता, मांडीतून तुटला होता. त्यामुळं त्यांची मला एकच शिकवण होती की कोणाला घाबरायची गरज नाही, कशालाच घाबरायचं नाही. येणारी वेळ ही कधी वाईट येते आणि ती लगेच चांगली बी कन्वर्ट होते. त्यामुळं मी कधीही कुठल्याही गोष्टीला पाठीमागं बी घाबरलो नाही आणि पुढेही घाबरणार नाही. तर मला असं वाटतं की हा चित्रपट मी माझ्या स्वतःसाठी पेक्षा मी समाजासाठी बनवतोय. लोकांनी ह्या चित्रपटाला चांगलं दाद द्यावी, पाहावा. आणि मी स्वतःहून ह्याची एडिटिंग केलेली आहे. स्वतःहून याच्यामध्ये बरंच डबिंग, एडिटिंग या सगळ्या गोष्टी मी करत गेलो. माझा बराचसा तिथं खर्च वाचलेला पण आहे. हा, मला असं वाटतं की झालाय माझा खर्च बराचसा झालाय आणि पुढेही आता चित्रपट रिलीज करताना होणार आहे. काही माझे मित्र आहेत, त्यांनी मला रिलीजला थोडीफार मदत करतो असे शब्द आहेत. बरं, केली तर चांगलीच गोष्ट आहे, नाही केली तर मी स्वतःच्या हिमतीवर तर करायच लागलोय. म्हणजे मला असं काही त्याची भीती वाटत नाही. आणि मी म्हणतो माझ्या इथलं तर जाणार नाही आणि मी पुढं चित्रपट जरी समजा हा कमी चालला, म्हणजे कुठलाही चित्रपट चालतोच पण कमी चालतो आणि हिट होतो, ब्लॉकबस्टर होतो. मी म्हणतो की माझा चित्रपट तर माझी अपेक्षा आहे, माझ्या कलाकारांची अपेक्षा आहे. दिग्दर्शक येण्यानंतर मी बघतोय प्रेक्षकांनी बघायचं आता की कशा पद्धतीनं या चित्रपटाला थोडंसं आम्हाला एक सहकार्य करायचंय सगळ्यांनी. माझी विनंती पण आहे सगळ्यांना की हा चित्रपट मी खूप रात्री सुद्धा जागरण करून या चित्रपटामध्ये माझा जीव ओतलेला आहे. खरं म्हणजे खूप माझी मेहनत या चित्रपटासाठी घेतलेली आहे. तर सर्वांनी मला चांगल्या पद्धतीनं दाद द्यावी. मी पैसा माझा गेला किंवा कसा येणार आहे यापेक्षा जास्त मी लोकांसाठी चित्रपट चांगला बनवलेला आहे, त्याचा आनंद घ्यावा आणि आमच्या सगळ्या टीमला तुमचे शुभेच्छा, आशीर्वाद द्यावेत हीच मी विनंती करतोय. सरांचा आत्मविश्वास खूप मजबूत आहे. महाराष्ट्रातील जनतेला हा चित्रपट नक्कीच आवडेल अशी ईश्वरचरणी बी आमची प्रार्थना असेल.